कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार, चॅनलवरती स्वागत. कोंबड्यांना जर का माशाचं वेस्ट आपण टाकलं तर कोंबड्यांमध्ये माहीत नाही काय असतं, पण कोंबड्या खूप चांगल्या पद्धतीने फ्रेश राहतात. आता इथं अंगणामध्ये बघा, सगळ्या कोंबड्या एकदम मस्तपैकी एन्जॉय करताय. आणि जे माशाची वेस्ट आहे आपण 15 दिवसातून एकदाच देत असतो. तर हे बघा, ते अशा पद्धतीने खात आहे. हे बघा, कारण त्याच्यामध्ये कोंबड्यांच्या शरीरासाठी जे एक आवश्यक असलेला घटक असतो तो असतो. आता ते काय असतं तुम्ही गुगलवरती सर्च करा. आणि अशा पद्धतीने आपण 15 दिवसाला का होत नाही कोंबड्यांना हे खाद्यामध्ये देत असतो. बाकी आपल्याकडे खाद्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळेस दाखवलेला. आणि माहीत नसेल तर इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर किंवा या चॅनलवर सुद्धा तुम्ही कोंबड्यांसाठी जे आपण टाकत असतो ते नक्की बघायला पाहिजे. मंडळी, मुद्दा असा आहे, आता इथं जर हा पक्षी आपण बघितला तर पक्ष्यांच्या शेपटींचा जो भाग आहे म्हणजे तुरा, जे एकमेकांचे कोंबड्या जे उपटतात, तर असं आता इथं हे एक दिसतंय, हे फक्त एक. बाकी बघा तुम्ही, सगळ्या कोंबड्या एकदम बेस्ट आपल्याला इथं दिसणार आहे. तर एखाद्या अर्धा तर थोडासा असतोच प्रॉब्लेम, पण आता सगळ्यांमध्ये तो प्रकार दिसला नाही पाहिजे. आता बघा, या कोंबडीची क्वालिटी बघूयात आपण. बघा बघा, ही व्हाईट मानेची कोंबडी किती छान आहे ना. हां, आता हे असा पक्षी बराच आपला अंड्यावरती आलेला आहे. आणि 6व्या महिन्यामध्ये या पक्ष्यांचं आता वय चालू आहे. 5 महिने कंप्लीट होऊन 6व्या महिन्यामध्ये हिरण आहे. आणि इथं ह्या कोंबड्यांची जर आपण क्वालिटी बघितली तर कोंबडे काही अशा प्रकारे आपले बनलेले आहेत. मंडळी, कुक्कुटपालन करत असताना फ्री रेंज कुक्कुटपालन हे एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि साधारणतः तुमच्याकडे 10 गुंठा तरी जमीन पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही 1000भर कोंबड्या इकडे तिकडे फिरू शकतात. आणि शेडमध्ये त्यांना खाद्य वगैरे नियोजन जर तुमचं व्यवस्थित असलं तर 10 गुंठे कमीत कमी तुमची जागा असावी. त्याच्यामध्ये तुम्ही 1000 कोंबड्या फिरवू शकता. आता याला काय झालं काय माहीत. आता 2-3 दिवस जे पाऊस चालू होता त्याच्यामध्ये हे भिजलं होतं वाटतं. काय झालं अच्छा, नाही एवढी काही खराब नाही आहे. असा प्रकारे कुक्कुटपालन करत असताना काळजी कोणत्या कोणत्या गोष्टीची घ्यायची ती नक्कीच घेतल्या गेली पाहिजे. आणि असा फ्री रेंजमध्ये जर पक्षी असला आपला तर खूप चांगल्या पद्धतीचा बनतो. आणि हां, मुद्द्याची गोष्ट आता अशी, तुम्हाला जर का गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि अशा पद्धतीचा पक्षी जर डेव्हलप करायचा आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असं चांगल्या माहिती, चांगल्या टिप या चॅनलद्वारे मिळू शकते. आणि हां, आता हा ऑलमोस्ट पक्षी अंड्यावरती आता 1 महिन्याभरामध्ये सगळा अंड्यावर येऊन जाईल. त्याच्यामधून काही म्हणजे असं की ही एक पटोडी दिसते आहे किंवा ही ब्लॅक दिसते आहे किंवा ही बघा ही ब्लॅक दिसते आहे, अशा या भरपूर पटोड्या अंडे सध्या देऊ लागल्यात. आणि मग आता सगळ्याच हळूहळू अंड्यावरती येऊन जाणार आहे. तुम्हाला जर का अंड्यावर नवीन येणारा ताजा पक्षी जर विकत घ्यायचा असेल तरी तुम्ही स्क्रीनवर येतोय त्या नंबरवरती संपर्क करा. आणि चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई